सातारमध्ये जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं की भारतीय जनता पार्टी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुठल्याही टोकाला जाऊ शकतात, सत्तेसाठी अक्षरशः लाचार होऊ शकतात, सत्तेसाठी कुठल्याही यंत्रणेला वेठीस धरू शकतात. अशा पद्धतीची सातारची जिल्हा परिषदच्या अध्यक्ष पदाची जी निवडणूक होती यानं संपूर्ण महाराष्ट्राला एक डोळ्यात अंजन घातलं असं म्हटलं तरी काय हरकत नाही. आपला जिल्हा परिषदचा एखादा सदस्य त्याचं अपहरण केल्याचा बनाव करणं आणि आरोपी कोण आहेत तर विरोधी गटातले जिल्हा परिषदचे 2 सदस्य आहेत. सातारच्या जिल्हा परिषदमध्ये एकूण जर संख्याबळ बघितलं, शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादींचा गट या दोघांचं मिळून संख्याबळ तिथं पुरेसं होतं. अध्यक्षपद निवडीसाठी त्यांची व्यवस्थित मतमोजणी झाली असती तर ते कदाचित अध्यक्षपद त्यांच्या वाट्याला गेलं असतं. पण भारतीय जनता पार्टी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण पोलीस यंत्रणेला वेठीस धरून चुकीचा एफआयआर नोंद करून घेतला आणि आरोपींना म्हणजे 2 जिल्हा परिषद सदस्यांना अक्षरशः त्या सभागृहाच्या दारातनं खिचून गाडीत बसवलं. म्हणजे अपहरण यांचं झाल्याचा बनाव आहे, ते समोर आहेत, तरी सुद्धा या दोघांना मात्र त्यांनी गाडीमध्ये बसवलं आणि अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपची मोहर उमटवली. अक्षरशः लाजिरवाणी गोष्ट आहे. या प्रकाराचा मुख्यमंत्री फडणवीस, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सातारकरांना उत्तर द्यावं लागेल. येणाऱ्या काळामध्ये पुऱ्या महाराष्ट्रानं ही जी काही सत्तेसाठी भारतीय जनता पार्टीची जी काही भूक आहे, अरे केंद्रामध्ये सत्ता आहे, राज्यामध्ये सत्ता आहे, तरी सुद्धा आमची भूक या सत्तेची भागत नाही, अशा पद्धतीची कृती काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कारण गृहमंत्रीपद त्यांच्याकडे आहे, संपूर्ण पोलीस यंत्रणेवर त्यांची पकड आहे आणि म्हणून या संपूर्ण गोष्टीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत आणि सातारकर त्यांच्याकडनं एक ना एक दिवस उत्तर घेतील. ज्या सातारामध्ये यशवंतराव चव्हाणांची स्मृती आहे, त्यांचा राजकारणामधला एक आदर्श राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे, या सातारमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टीनं पोलीस प्रशासनाला मिळून जो काही किळसवाना प्रकार केला त्याचा आम आदमी पार्टीच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो आणि संपूर्ण महाराष्ट्र याचं तुमच्याकडनं उत्तर घेईल अशा पद्धतीची तुम्हाला एक इशारा देतो. जय हिंद.